आणि तिकडे कोकणामध्ये जाणार आहोत। उत्तर रत्नागिरीमध्ये पावसाचा जोर कायम आहे। खेडमधील जगबुडी नदीने आता धोक्याची पातळी ओलांडली आहे। खेड शहराच्या काही भागात पाणी शिरायला आता सुरुवात झालेली आहे। नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। जगबुडी नदीची ही दृश्य आपण पाहतो आहोत। नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली आहे आणि नदीचं पाणी आता काही गावांमध्ये शिरायला देखील सुरुवात झाली आहे। तिकडे भंडारा जिल्ह्यामध्ये आज सलग तिसऱ्या दिवशी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। आधीच 10 दिवस पावसानं पाठ फिरवलेली होती, त्यामुळे धान उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला होता। शेती कोरडी ठाक पडली असल्यामुळे शेतामध्ये भेगा देखील पाहायला मिळत होत्या, त्यामुळे धानाचे परे हे वाळत चाललेले होते। आता सततच्या पावसामुळे शेतकरी सुखावलाय आणि शेतीकामांना देखील वेग येणार आहे। काही दिवसांच्या विश्रांतीनंतर वसई विरारमध्ये देखील पावसानं जोरदार कमबॅक केलाय। सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे दुपारनंतर चांगला जोर धरला, त्यामुळे शहरातील अनेक सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे। पावसामुळे शेतकरी वर्गाला देखील मोठा दिलासा मिळाला आहे। पावसाचा जोर असाच कायम राहिला तर काही भागात पाणी तुंबण्याची शक्यताही नागरिकांनी व्यक्त केली आहे। महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंबोली घाटानं सध्या एक विहंगम चित्र आंबोली घाटामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। संपूर्ण घाट परिसरामध्ये धुक्याची दाट चादर पसरली आहे। रिमझिम पाऊस, आल्हाददायक गारवा आणि हिरवीगार वनराई यामुळे आंबोलीचं सौंदर्य हे अधिकच खुलून आलंय। धबधब्यात भिजण्यासाठी, त्याचबरोबर हा अद्भुत नजारा आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी तरुणाईसह मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक इथं दाखल होताना पाहायला मिळत आहेत। मात्र रस्त्यावर दाट धुकं असल्यामुळे वाहन चालकांनी सावधपणे गाडी चालवावी असा सल्ला इथले नागरिक त्याचबरोबर प्रशासन देखील वारंवार देत आहे। तिकडे वाशिम जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी अनेक भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्यामुळे खरीप पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। गेल्या 15 दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या। त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची एक किनार पाहायला मिळते। दरम्यान हवामान खात्यानं पुढील 2 दिवसांसाठी येलो अलर्ट जारी केला, त्यामुळे जिल्ह्यामध्ये अजून चांगल्या पावसाची अपेक्षा व्यक्त केली जाते आहे।